देशाच्या विकासात योगदान दिलेल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य मानतो। देशाच्या आणि गोव्याच्या मुक्तीसाठी आपले बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। तसेच आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। स्वातंत्र्य 75 वर्षांनी आणि अशा या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने त्या आगारवाडी चोपडे पंचायती जो कार्यक्रम आयोजित केला असा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या आगारवाडा चोपड्याचे आमचे गाव भाव बहिण जे असतात त्याचं काहीतरी योगदानाचे, त्याचं किती मान दिवपाची जबाबदारी बरी कर्तव्य आज पार पडण्याचे काम त्या पंचायतीन केल्या। आणि अशा या कार्यक्रमात व्यासपीठाच्या उपस्थित बायोडायव्हर्सिटी बोर्डाचे आमचे मेंबर सेक्रेटरी एक बऱ्यापैकी समाज सेवा करत असताना, समाजात येत असताना आपलं वेळ आणि आपले योगदान देतात असे आदरणीय डॉक्टर मॅडम, त्याचबरोबर तुमच्या सगळ्याच्या वतीत इन ॲडव्हान्स त्यांचे अभिनंदन करता, ज्यांनी स्वयंपूर्ण मित्र म्हणून त्या आगारवाड्या चोपडे पंचायतीत प्रामुख्याने मांजरे गावातल्या 9 पंचायतीत बऱ्यापैकी काम केले, बऱ्यापैकी काम केले, ज्याची नावाची पुरस्काराक काहीतरी सिलायकाई झाले आहात। म्हाका जेन्ना मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतून कळले पहिले तेका ॲडव्हान्स फोन करून अभिनंदन केले। असे बरे स्वयंपूर्ण मित्र या आगारवाड्या चोपडे पंचायतीक लावलेले आदरणीय दीपक पेडणेकर हे करता असताना बऱ्यापैकी डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट हे बरे काम करतात। हे या कार्यक्रम उपस्थित आहात। या गावचे प्रथम नागरिक आमचे सरपंच वयाने मोठे, अनुभवाने मोठे, खूप मोठे सरपंच या गावचे झाले, कामही बरे केले। आज त्यांचे मुद्दाम तुमच्या समक्ष म्हणजे तुमच्या समोर याद करतात की ते सरपंच म्हणून जरी उपस्थित झाले असले तर या भागाचा आमदार म्हणून आदरणीय भगीरथ दावकर हांका एक त्याच्या पुढे शुभेच्छा दितात। त्याचबरोबर आमची पंचायतीची माजी सरपंच त्यातून आमची सौभाग्यवती संगीता नाईक आहात, त्याचबरोबर आमची सौभाग्यवती प्रमोदिनी आगारवाडीकर आहात, डेप्युटी सरपंच आमची सौभाग्यवती परब, पंच मेंबर आमची नीलम मसूरकर, आमची दुसरी बरे दिसले ज्यांना आम्ही निवडून देतात। आणि प्रामुख्याने खूप पंचायतीने कार्यक्रम होतात, 1-2 अशा पंचायती असतात त्यांना लोकांना पडलेले नसतात, लोकां खातीर कार्यक्रम असतात पंचांची प्रामुख्याने हजेरी असे पडतात त्यांना नसतात। पण अभिनंदन करतात या आगारवाड्या चोपड्याच्या सगळ्या सरपंच म्हणजे उपस्थित सरपंच, उपसरपंच, सगळ्याचे सगळे पंचांचे की जे पद्धतीने तुम्ही काम करतात, ज्या खातीर तुमका निवडून दिले बरे काम करतात। 2 पंच या आगारवाड्या चोपड्याचे पंचायतीत जातात। या पंचायतीत लागलेले आमचे बऱ्यापैकी सेक्रेटरी जे का आम्ही दादा पोखरे म्हणून ते काम करतात, बाकी सगळं स्टार्ट म्हणूनच काहीतरी तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून ऑन बिहाफ ऑफ ऑल माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ दिस आगारवाडा चोपडे विलेज जे काम तुम्ही करतात त्याची नावही काहीतरी सरकारनं सगळ्या केलं। भावनो आज आम्ही 75वे म्हणजे अमृत महोत्सव वर्ष साजरे करतात, संबंध देशभर करतात। आणि त्याचबरोबर आम्ही गोवा राज्याचे जे आमची ज्या स्वातंत्र्य सैनिक ज्यांच्यानी बलिदान दिले आणि हे बलिदान देत असताना गोवा राज्य स्वातंत्र्य मिळवून दिले ते 60वी वर्ष आम्ही साजरे त्या दोन्हीच्या निमित्तानं आमदार म्हणून सगळ्यात पहिले व्यासपीठ आणि तुमचे सगळ्यांचे उपस्थित भाव बहिणांचे मनापासून स्वागत आणि बरे काम करतात त्याच्या खातीर अभिनंदनही करतात। आणि ह्याच्या पुढे तुम्ही काम बरे करचे लोकां खातीर जो सरकाराच्यो गोष्टी आहेत ते पुढे वचच्यो, आपलो गाव 1 नंबर कसो आसचो हाचे खातीर प्रयत्न करचे आणि तुम्ही प्रयत्न करतात। तितून भर म्हणून आमकां बरे खूप फावटी पळयता आमची
बायोडायवर्सिटी जे बोर्ड आसा ज्याच्या अंतर्गत म्हाका दिसता तिसरो काय चवथो कार्यक्रम जेका हांव उपस्थित जालो, ज्याच्या माध्यमातून ह्या आगाड्या चोपड्यासून ज्यांच्यांनी आमी आदी डॉक्टर नसले, MBBS MD नसले, पण ह्या गावात अजूनही चेहरे दिसतात, काही चेहरे ना पण त्यांचे काहीतरी कुटुंब दिसतात. खरेंच अभिनंदन करीशे दिसता. अभिनंदन इतल्या खातीर करीशे दिसता की आज आमी पळयतात गांवठी वखद जे आसताले म्हणजे ते कसले वेगळे जोर सुद्धा येतालो पळय त्या करून कड्यात कडो कडो कामीण जाल्यार तेका उपाय म्हणजे आज बऱ्यापैकी तुम्ही काम करतात, पुढे व्हरतात आणि तुमच्या फॅमिली कडेन मागतात. तीच परंपरा अशीच फुडें करची जशें आमची गोंयकार कुटुंब फुडें वतात. बालो जीवनान आमी देव आमकां एकदां जल्माक हाडटा, बऱ्यापैकी जीवन दिता, पण जीवन जगता आसतना स्वता खातीर आनी स्वताच्या कुटुंबा खातीरच जगचें न्हू, तर समाजात जे वेगवेगळे घटक आसात, वेगवेगळ्या घडामोडी गरीबातून गरीब या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी जेका अंत्योदय ह्या उपक्रमासाठी काम करतात आणि हे काम ज्या पद्धतीने करतात आम्ही फक्त आमच्या मतदारसंघाचे आणि कदाचित आमच्या असलेल्या पंचायतीचे पळयतात. आदरणीय मोदीजी आज संबंध देशाचे नेतृत्व करता असताना गरीबातलो गरीब माणूस शोधून काढून त्याच्या अंत्योदयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तयार केल्या असतात. आमचे निवडून दिल्ल्या जे प्रतिनिधी आहात, मागीर तो पंच असो, डेप्युटी सरपंच असो, सरपंच असो, आमदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, खासदार असो, जाणीव दवरपाक जाय आमकां ज्यांच्यांनी मतां दिली निवडून हाडले हे मजा मारपाक न्हू, तो भोग भोगपाक न्हू, तर निवडून इतल्या खातीर हाडले की ज्यांच्या खातीर आमी आमदार किंवा पंच मेंबर, सरपंच, डेप्युटी सरपंच, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री जे कितें करू शकतात त्याचे भान दवरप एक गरजेचं आसा. भान दवरून अडी अडचणी जाणून घेवपाची गरज आसा. आज वचत ते तुम्ही पळयले हांव म्हाज्या हातांनी म्हाजी फाट थापडना, तुम्ही साक्षी आहात. या 4 फावटी निवडून दिला असताना एकदा जिल्हा पंचायत 3 फावटी आमदार आणि 30 रात ज्या पद्धतीने काम करतात त्याची पोच पावती तुम्ही आज कालही दिले, आजही दितात. आमदार नक्कीच जो माणूस खरंच जर बरं मनापासून जर बरं म्हटलो तोंडार न्हू, खुश करपाक न्हू आणि बरं म्हणच्या खातीर जे त्या आमदारान किंवा पंचांचे काम जर केले जाल्यार नक्कीच देवाचोय आशीर्वाद असता आणि जनतेचे पाठबळे असतात. बानू हांव एक तुमचे कडेन मागणी म्हणटा. मागणी मागपाची एक्चुअली गरज ना. हांव पळयता समोर जे चेहरे जे आसात त्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच खूप आहात, पंचायत खूप आसात, हांवें तुमकां शिकोवपाची गरज ना, पण नक्की जाणीव करून दिता. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने काम करतात, या देशाच्या जनते खातीर काम करतात, या देशाच्या गरीब जनते खातीर वेगवेगळ्या योजनांतून वयर हाडपाचो प्रयत्न करतात आणि हे करतात. या संबंध जगाचे 195 जे देश आसात, 195 देशांसून पहिले 1, 2, 3, 4, 5 या 5 मध्ये आज त्यांच्या या जगाचे भारत देशाचे नाव झालेले असतात. त्यांचा प्रयत्न असा की एक ना एक दिवस या जगाचे भारत देश नंबर 1 आपण करतो आणि त्याच्याच खातीर काम करतात. त्याच्याच खातीर काम करता असताना संबंध देशभर अमृत महोत्सवाच्या निमित्तान ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यांची याद म्हणून प्रत्येक मतदारसंघातल्या पंचायती जे आसात त्यांचो मान म्हणून त्यांच्या घरा वचून त्यांचो सत्कार करप हे या सरकारान केले. सरकारान म्हणजे देशाच्या पंतप्रधानाचो आदेश आणि गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचो आमकां आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून दिल्लो आदेश आज ते आमी कागद करत आसा. त्यांच्यानी बलिदान दिले, त्यांनी आपले जीव म्हणजे प्राणाची आहुती दिली म्हणून काहीतरी 75 वर्षां पयलीं या देशाक स्वातंत्र्य मेळ्ळें. या भारत देशाबरोबर गोंय राज्यात ज्यांच्यानी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले, बलिदान दिले म्हणून आज 60वे वर्ष या गोंय राज्याचे आमी मनयतात. बाळांनो, जसे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे जे स्वप्न जे आसात हे स्वप्नाची पूर्तता करपा खातीर प्रत्येक नागरिक खंयच्याय लेवलीचेर असो
अशिक्षित सुद्धा जरी असो, सुशिक्षित सुद्धा जरी असो, खंयच्या तरी बऱ्या विद्यार्थी जरी असो, म्हणजे तो हांव म्हणिना गव्हर्नमेंट सर्वंट असताना एलडीसी असो, पिऊन असो, बरो एलडीसी असो, बरो ऑफिसर असो, गॅझेटेड ऑफिसर असो, प्रत्येकाची जबाबदारी कर्तव्य हा की स्वतःची पूर्तता करण्या खातीर प्रत्येकाचे योगदान दिवप हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी. हांव इतकेच म्हणटा, देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करतात त्याच्या पावलार पाव वचून या गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री काम करतात, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री करतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे ऑफिसरही करतात, वेगवेगळ्या पंचायतीतले सरपंच उपसरपंच पंचही करतात. आम्ही करूया आणि त्यातून भर घालून एक दीस जसे ते म्हणतात तसे आम्ही करूया. या जगात जे 195 देश असतात त्या 195 देशापैकी नंबर 1 भारत देश घडवण्याचे प्रयत्नच नाही तर जबाबदारी स्वीकारूया आणि स्वप्नाची पूर्तता करूया. या दिवसा आम्ही करतले त्या तुमच्या सगळ्याच्या वतीने त्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आश्वासन म्हणेन, नक्कीच एक वचन दिला की नक्कीच तुमच्या कामान एक खारीचं वाटो या माझ्या मांजरे मतदारसंघातल्या आढळल्या चौले पंचायतल्या सरपंच उपसरपंच निवडून दिले सगळे पंच आजी माजी सरपंच पंच मेंबर सगळे नागरिक म्हणजे भावेना नक्कीच प्रयत्न करतोय आणि तो दिस आम्ही एक दिस जरूर प्रयत्न. आजच्या शुभदिनी तुमका सगळ्या शुभेच्छा व्यक्त करतो. यांचा या ठिकाणी मरणोत्तर सत्कार होत आहे. गोवामुक्ती लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला होता आणि त्यांच्या प्रयत्नातून आपल्याला गोवामुक्त झालेला आपण झालेला आणि गोवा मुक्तीच्या या जी फळं आहेत फळं आज आपण चाखत आहोत. त्यानंतर सोनू अर्जुन चोपडेकर आता सत्कार होत आहे. पंढरीनाथ कृष्णा गावकर यांचा मरणोत्तर सत्कार. धन्यवाद. सदाशिव मंजुळकर यांचे पुत्र त्या ठिकाणी आज मरणोत्तर सत्कार स्वीकारत आहे. त्यानंतर नामदेव मांजरेकर आणि त्यांच्या वतीनं त्यांचा मुलगा या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहे. नामदेव मांजरेकर यांनी गोवामुक्ती लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं होतं आणि अजूनही त्यांचं योगदान या त्या कारणाने चालूच आहे. त्यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करू आहोत. गोवा स्टेट लेवल आदर्श संस्था
येणारे संकट तुमची निवारण होती या शंका आहे. You are watching Jayesh Network.